ठिकाणी आम्हाला आमचं शेत पाहिजे, आमचं सातबारा नाव नाही, आम्हाला नाव द्यावा त्यानं, आमच्या हातात नकल द्यावा, आमचं हे मागणं आहे. पेरला आहेत सातबारावर नाही, ते आम्हाला मिळावा. हो, आमचं एखादा माणूस नाही मेलं तरी आम्ही उठणार नाही तिथून. हा, पण हे आम्हाला सरकारनं द्यावा. सरकार आम्हालाच पाहिजे, काही लोकांचं आम्ही थोडंच मागायलो, आमची आम्हालाच पाहिजे. हा, आम्ही थोडंच लोकांचं मागायलो. होत नाही. असं आमचं माणूस आपण हाय जरा पडलं तवापासून, नाही तर लय आम्हाला हाऊस होती. हे गेले पुण्या मुंबईला, पाऊस नव्हता तवा, काय नव्हता, तुले लेकर भाजी खाव खाव आम्ही वाचविलेले आहेत. काय सांगायचे मग तुम्हाला, तुम्ही- आमचं आहे ना, काय कुणा मागायचं नाही, अगर काय कुणाचं म्हणायचं नाही, अगर कुणाच्या बांधायला जायचं नाही, काय तेवढं आपलं आमची आम्हाला द्यावं. आम्ही का बसला, आमच्या बुडातले माणसं मी आम्हाला माहिती नाही, आणि ते बाकीचेच खायला येतात. हे माणूस एकला चक्रा घालत, त्याला कोणीच दाद द्यायला. 10 वर्ष झालं पाय मोडून गेले, चक्रा घाल कुणी मानी ना. मी घरी 2-3 लेकर काय आता मरल किंवा असं आता इथंच आम्हाला बसायचं. सांगा, इथं कालपासून आला तरीच आमच्याकडे आलं नाही. आलं का कुणी पाणी जरी येऊन मेले का वाचले, 2 बाया खाली मेले तर काय करायचंय. या ठिकाणी माझं नाव रोहिदास किशन लोंढे, राहणार कावल्याची वाडी. आम्हाला 1972ला रेवली शिवारामध्ये जमीन मिळाली ती. त्यावेळेस आम्हाला एकूण लोक 21 लोक होते. त्यामधून काही लोकांची सातबारा नोंद झाली आणि काही लोक त्यांची सातबारा नोंद झालेली नाही. तर आमची एकच इच्छा आहे की ह्या लोकांचं आमचं पण नाव सातबारा नोंद करून घ्यावे. होते कसलाच प्रतिसाद देत नाही. तहसील सुद्धा पंचनामे झालेले भरपूर, पण कसल्याच प्रकारे ते प्रतिसाद देत नाहीत. आम्ही त्यांना विचारायला त्यांच्या दरबारी गेलो तर तलाट्याकडे अहवाल आलेला, कोणी कलेक्टरकडे अहवाल आलेला आहे म्हणतात. त्यानुसार आम्ही तुम्हाला सातबारा नोंद करून देऊ, असं प्रत्येक वेळी त्यांनी कारण दिलेले आहेत. आणि त्याच प्रमाणे आम्ही काय करतो की आज होईल उद्या होईल ह्या अपेक्षा परत दरवर्षी या तहसीलला आम्ही यारदाऱ्या मारत आहेत. पण कसल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी असा ठोस पुरावा म्हणून किंवा तुमची आज होणारच आहे ह्या उद्देशानं कधी त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही.